तर मित्रांनो, हा कारमध्ये असलेला फीचर तुमचा जीव वाचवू तर शकतो, पण तुमचा जीव धोक्यात सुद्धा टाकू शकतो. जाणून घेऊया कसं. तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या ब्रँड न्यू मराठी ऑटोमोबाईल कॉन्टेंट प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ऑटो मराठी इंडिया. आणि हे इंस्टाग्रामवर सुद्धा आहे आणि युट्यूबवर सुद्धा आहे. आणि या प्लॅटफॉर्मवर आपण ऑटोमोबाईल्स बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. कार्स असो, बाईक्स असो, स्कूटर्स असो, सर्व, ते पण एकदम सोप्या भाषेत. तर सर्वात पहिला व्हिडिओ आपण ADAS बद्दल निवडलेला आहे, म्हणजेच ऑटोमॅटिक ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम. आणि हा फीचर काम करतो सेन्सर्सवर, कॅमेराजवर आणि रेडारवर. कसं ते जाणून घेणार आहोत, पण हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण की हा फीचर धोकादायक पण असू शकतो. बघा, मार्केटमध्ये दोन टाइपचे ADAS मिळतात. एक आहे फक्त कॅमेरा बेस्ड ADAS आणि एक आहे फुल फ्लेज ADAS. कॅमेरा बेस्ड ADAS मध्ये जो कॅमेराचे फीचर्स आहेत तेच फक्त चालते, पण फुल फ्लेज मध्ये पूर्ण ADAS सिस्टम चालेल. आणि मुख्यतः 5 लेवल ADAS चे असतात, पण भारतामध्ये लेवल 1 आणि लेवल 2, लेवल 2 प्लस अशा टाइपचेच ADAS मिळतात. लेवल 3 हाय एंड गाड्यांमध्ये मिळतात, जसे मर्सिडीज EQS. पण लेवल 4 आणि लेवल 5 ADAS हे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स मध्ये आहे, जे इंडियामध्ये सध्या पॉसिबल नाही. आता जाणून घेऊया ADAS चे 7 मुख्य फीचर्स. सर्वात पहिला आहे अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल. जसं नाव सजेस्ट करते की तो क्रूज कंट्रोल आहे, पण तो अडॅप्टिव्ह आहे. म्हणजे समोरच्या गाडीच्या स्पीड नुसार तो स्वतःची स्पीड ठेवेल, आणि समोरची गाडी जर स्लो झाली तर आपली गाडी सुद्धा स्लो होईल, ब्रेक मारेल किंवा रिजन करेल EV असेल तर. दुसरं फीचर आहे लेन कीप असिस्ट. म्हणजे ADAS चा जो कॅमेरा आहे तो गाडीला एका लेन मध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. तुम्ही थोडं टर्न व्हाल, गाडी स्वतःला लेन मध्ये आणेल. तिसरा फीचर आहे ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम. हा फीचर थोडा रिस्की होऊ शकतो इंडियन कंडिशन्स मध्ये, कारण की कधी पण काही कुत्रा येतं किंवा काही गाय येते, कोणी व्यक्ती येतो, डिवायडर मधनं काहीतरी पडतं, तर इन दॅट केस गाडी सडनली ब्रेक मारते आणि मागून डॅश व्हायची गाडीची भीती आहे. चौथा फीचर आहे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, जो युजली मिरर्स मध्ये इंटिग्रेट केला जातो. मिरर्स मध्ये लाईट्स लागतात. पाचवा फीचर आहे फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, जो ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सोबत इंटिग्रेटेड असतो. सहसा वॉर्निंग लोक ऍक्टिव्हेटेड ठेवतात, पण ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग बंद ठेवतात. सहावा फीचर आहे ट्रॅफिक रेकग्निशन, साइन बोर्ड रेकग्निशन, जो कॅमेरा करता. आजकाल खूप मॉडर्न EVs मध्ये किंवा मॉडर्न कार्स मध्ये हा फीचर दिला जातो, भरपूर कामाचा आहे. आणि सातवा फीचर आहे ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग, जो भरपूर नवीन गाड्यांमध्ये मिळायला लागले. आणि हा फीचर तुमच्या ड्राउझीनेस किंवा तुमचं लक्ष नसलं समोर किंवा तुमचा हात स्टेअरिंगवर नसला तर तुम्हाला वॉर्निंग देतो. आता बघूया ADAS चे बेनिफिट्स काय आहेत. तर ADAS मेनली तुम्हाला रिस्क फ्री ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स देतो, स्पेशली ऑन हायवेज. पण ADAS चे ड्रॉबॅक्स ऐकणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. बघा, ADAS तुमचा ऍक्सिडेंट प्रूफ गाडी बनवत नाही. आणि वेदर कंडिशन्सवर ADAS भरपूर डिपेंड करतं. म्हणजे जर कॅमेरावर पाणी असेल किंवा खूप फॉग असेल तर गाडी डिटेक्ट करू शकणार नाही समोर काय आहे. तर मित्रांनो, ADAS एक ड्रायव्हिंग असिस्टन्स आहे, ते ड्रायव्हरला रिप्लेस नाही करत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्या लोकांबरोबर ज्यांना ADAS हा फीचर माहिती नाहीये. धन्यवाद.